मंत्री संजय शिरसाठ यांनी केली। चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी। सुशोभीकरणासाठी आणखी 40 कोटींची मंजुरी। ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या विविध कामांची पाहणी मंत्री संजय शिरसाठ यांनी केली। कामांसाठी शासनाने 42 कोटी 53 लाख निधी मंजूर करून कामे सुरू करण्यात आली आहेत। या कामाची पाहणी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केली। यावेळी बाबासाहेबांच्या ऐतिहासिक आंदोलन स्थळाचे पावित्र्य जपत दर्जेदार काम करण्याचा संकल्प असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले। तर चौदार तळ्याच्या विकासासाठी यापूर्वी 56 कोटी रुपये देण्यात आले असून आणखी 40 कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। येत्या 20 मार्चला सत्याग्रह दिनाला 100 वर्ष पूर्ण होत असल्याने सकाळी 11 वाजता सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण करण्याचे निश्चित केले असल्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी स्पष्ट केले। आज मी महाडला मुद्दामून चौदार तळ्याची पाहणी करायला आलो। आणखीन 1-2 महिन्यानंतर पुन्हा येईल, पुन्हा 2 महिन्यानंतर येईल। हा एक ऐतिहासिक क्षण जो 20 मार्चला मला अनुभवायचा आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण या ठिकाणी करायचा प्रयत्न। मी जवळपास 56 कोटी रुपये दिले, ते काम होईलच, परंतु आताही माझ्या डिपार्टमेंट कडून मी आणखीन त्यांना 40 कोटी रुपयाची आणखी भरघोस अशी वाढ सुद्धा केली। म्हणून जे जे चांगलं करता येईल मला ते करायचा माझा प्रयत्न आहे। म्हणून त्यांचं असेल, कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल, त्यांच्या नागरिकांच्या काही सूचना असतील, या सगळ्यांच्या गोष्टीची दखल घेणं हे माझं काम आहे। म्हणून हे फक्त एखादी वास्तू बनवतो असं नाही, तर बाबासाहेबांचं आंदोलनाचं एकमेव ठिकाण तो सुरुवात केली त्या ठिकाणाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम झालं पाहिजे, हा माझा त्याच्या मागचा संकल्प आहे। 20 मार्चच्या आधी संपूर्ण काम होईल। 20 मार्चला दुपारी 11 वाजता याचं लोकार्पण होईल। हे अधोरेखित आहे, ती काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे।